यात्रा करायचं मोठं काय तुम्ही वास्तव चालू आहे. बोलो श्री रामचंद्र भगवान की सुद्धा हनुमान की सगळ्यांचं भाजपातर्फे सगळ्यांचं बहुन अभिनय यांच्या आधी काय काय अडचणी ते सांगा मला. तुमच्या काय अडचणी आहेत बोला ना. एक गावकऱ्याला बोलायला लावा ना. डिटेल सांगा काय असेल. सर इथली अडचण आहे की जे भरपूरचा जो विषय आहे तो पूर्ण पहाड जे लागून आहे आदिवासी पाड्याचे प्रत्येक पाड्याला ती समस्या मोठी आहे. इथे गावठांची जागा जरी डांबुर्णी असेल, आसरापाडा असेल, गायरान असेल, हा प्रत्येक पाड्यावरती आदिवासी प्रत्येक पाड्यामध्ये आधी 8 नंबरचे उताराने त्यांना घरकुल सुद्धा मिळत नाही. दुसरा विषय म्हणजे आम्हाला कास्ट सर्टिफिकेटचं सुद्धा अडचण येतं. भाऊ तुम्हाला आज वाटतं की आम्ही आदिवासी पाड्यामध्ये आपण दिवाळी साजरा करतो, भाऊ आम्ही आज आदिवासी दिसतो पण डॉक्युमेंटरी दिसत नाही. भाऊ आज आम्हाला कास्ट व्हॅलिडिटीसाठी आम्हाला 19 ते 50 पुरावा मागतात. आज जामण्या गाड्यामध्ये वन विभागचा पुरावा आमच्याकडे 19 ते 50 आहे, तरी तो पुरावा फेटाळला जाता आणि आमच्याकडे शाळेचे लिहून तुमच्या आजोबा पंजोबा जर शिकत असेल त्यांचे जर लिहून मागत असेल तर साहेब आम्ही कुठेतरी या अडचणीमध्ये खूप गुंतलेलो आहे. आमची एकच विनंती आहे की आज तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलं ही आनंदाची गोष्ट आहे, कारण आजपर्यंत आमचं समाजाचा फक्त मतदार म्हणून वापर केला जातं पण त्यांना कुठे अधिकार मिळले जात नाही. म्हणून साहेब अमलदादा आम्हाला हीच विनंती आहे की कुठेतरी आमच्या समाजाचं जर अडचण असेल तर तुम्ही तिथे धुळे समितीशी हे करून बैठक घेऊन कुठेतरी मार्ग निघाला तर आदिवासीचा कुठेतरी विकास होणार हेच मी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना पण आपल्या संकटाच्या काळी कठीण काळात जे नेहमी धावून येत असतात असे संकटमोचक आदरणीय गिरीशभाऊ, आदरणीय काकू आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व वाहतुकीचे पदाधिकारी बंधू भगिनी आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व बंधू भगिनी, सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आनंद आहे का? आपण दोघं आतवरती ऊपर हात करो. रामचंद्र की रामचंद्र की पवनसुत हनुमान की भारत माता की. आपल्या विष्णू भाऊंनी सांगितल्या, मुकेश भाऊंनी सांगितल्या, देवीदास भाऊंनी संपर्कात आहेत, त्याच्यावरती आपण मार्ग काढतोय. तुमची टुंब्याची समस्या एक वेळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तिला 100% आपल्या मंदिरात आणि सुरुवात झाली आहे. प्राणप्रतिष्ठा आपण हनुमानची सुरुवात प्राणप्रतिष्ठा करणार आहोत. म्हणून आपल्या सगळ्यांच्या समस्याचं निराकरण 100% होईल. आदरणीय भाऊ आपल्या सोबत आहेत. आज तुम्हाला शब्द देतो तुमच्या एक 100% तुमचं पूर्ण काम पूर्ण होईल. अजून तुम्हाला शब्द देतो. आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. घेऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज दिवाळीच्या निमित्ताने आपल्या गावामध्ये आसरावारी या गावात आता योगाला खरं तर वर्षी थोडा इंटेरियरला पाडा जात असतो. तिथे गाड्याही मोठ्या मुश्किलने पोहोचतात, दूरवर आहे. आणि आज आसरावारी या गावामध्ये मुद्दामून तुम्हाला भेटायला, शुभेच्छा द्यायला, थोडी मिठाई द्यायला त्या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि आज दिवाळीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. दिवाळी आहे, भाऊबीज आहे, या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा. आज इथे आल्यावर मला कळालं की आपलं गाव हे फॉरेस्टच्या जमिनीवर आहे. आपल्या गावामध्ये घरकुल होऊ शकत नाही का तर फॉरेस्टची जागा आहे, महसुलीची जागा ही नाही. किती घर असतील इथे आता? 70 150 म्हणजे 140 150 घरं दोन्ही बाजूला मिळून आहेत. तिकडे जागेची हीच परिस्थिती आहे का? त्यामुळे फॉरेस्टचीच भेटली जाते. त्यामुळे सरकारी योजनांचा तुम्हाला कुठलाही लाभ मिळत नाही. आपल्याला कल्पना आहे वाड्यावर असेल, पाड्यावर असेल, तांड्यांवर असेल, सरकारच्या माध्यमातून आज किती कामं त्या ठिकाणी होत आहेत. अगदी घरकुलांपासून, शाळाखोल्यांपासून, शौचालयांपासून, दिवे लावण्यांपासून, रस्त्यांपासून, अंतर्गत रस्त्यांपासून
सगळ्या व्यवस्था त्या सगळ्या पाड्यांवर आदिवासी पाड्यांवर दिल्या जातात, सगळ्या A to Z. आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी आहेत आणि त्यांनी 11 वर्षापासून पंतप्रधान झाल्यापासून सांगितलेलं आहे की या माझ्या देशामध्ये एकही असा परिवार असता कामा नये की त्याला राहायला योग्य घर नाही. सगळ्यांच्या घरावर स्लॅब असला पाहिजे, चांगल्या सिमेंटच्या भिंती असल्या पाहिजे, घरी शौचालय असलं पाहिजे, घरामध्ये मोफत लाईट देण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे. लाईटाचं बिल भरावं लागणार नाही म्हणून त्यांनी त्या घरावर सोलर बसवलेलं आहे. आता बिल आपल्याला माफ आहे, किती तुम्ही वीज वापरा तुम्हाला बिल भरावं लागणार नाही. सगळ्यांना धान्य मोफत आहे, सगळ्यांना धान्य मोफत आहे. पाणी तुमच्या घरापर्यंत नळाने त्या ठिकाणी येणार आहे. एसटी मध्ये अर्ध तिकीट पहिल्यांदा त्या ठिकाणी आहे. भांडे वाटप वगैरे झाले की नाही अजून? तुम्हाला स्टीलचे भांडे भेटलेत का स्वयंपाकाचे? त्याच्या अडचणी खूप आहेत. त्यांना महसुली दर्जा मला वाटत नसल्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या अडचणी तुमच्या बोलू नका, मी सांगतो आहे का, मी कमी खर्च सगळ्या व्यवस्था करतो तुमच्या. त्याच्यामुळे खूप अडचणी तुमच्या या ठिकाणी आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या घरात तुम्हाला शासकीय तुम्हाला शासकीय योजनांचा लाभच मिळत नाही, कारण तुमचं हे गाव आहे